रामकृष्ण अरे मित्रांनो, जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललो तसंच आज काय केलं, सगळ्या वासरांना फेरे काढून घेतले. दिसते ना व्हिडिओमध्ये, ते थोडंसं जे पाणी होतं ते पूर्णपणे सुकलेलं होतं. तर मग काय फेरे काढायला अडचण नव्हती आपल्याला, म्हणून बीडचं वासरू आलेलं होतं सुंदर आपल्याकडे. त्याचा फेरा काढून घेतला. एक नंबर वासरू पळाले. 1च महिना पूर्ण झाला आहे आताशी आपल्याकडं. पूर्ण फिटिंग वगैरे ओके झालेली आहे वासराची. त्यानंतर इंदापूरचा सर्जा आलेला आहे. मित्रांनो, या वासराची खास व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला मी पुढची व्हिडिओ. म्हणजे कसं टोटली बाहेर ओढत होतं आणि ते कसं पूर्णपणे आत्ता एवढं सरळ एवढं स्पीडने पळतंय. गोट्यामध्ये सगळ्यात जास्त स्पीड ते लावते आता, पूर्ण बाहेर वाढणारं वासरू. म्हणजे विचार करा आपलं कष्ट काय आहे आणि का आपल्याला लोक फॉलो करतात. मग कळतच असेल तुम्हाला रिझल्ट कसा आहे. नंतर ना हे वासरू त्यांनीच पाठवलं होतं बरं का. राजा ह्या वासराचा पहिलाच फेरा आहे. राजा म्हणून वासरू आहे. नॉर्मल कमी पाळलं पण पहिलाच फेरा आहे, जेणेकरून आपण त्याला आधी चालवलं वगैरे, जेणेकरून बाहेर ओढून नाही सरळ तर गेलं. त्याला मग जास्त महत्व आहे, पहिलाच फेरा आहे. मग त्यानंतर आपल्याला गाठाचा जो शंभू म्हणून आपल्याकडे आला होता, जो पूर्ण कित्ताल चढून गाठाच्या बाहेर जायचा गुढी बिडीला घेऊन. तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये की गुढीला इकडं तिकडं बाहेर वडतंय का ती, किंवा ती मान तरी बाहेर काढते का. तर आपला हे रिझल्ट आहे मित्रांनो. आयडीला नक्कीच फॉलो करा. जय श्रीराम.